महाराष्ट्राचं कृषी मंत्रालय म्हणजे एकदम भन्नाट प्रकरण आहे। नावाला भारी, कामालाही भारी, पण इतिहास असा आहे की अनेकांचं राजकीय करिअर या खात्यानंच घोटून टाकलंय। एकेकाळी कृषी मंत्री म्हटलं की गावगावच्या शेतकऱ्यांसाठी देवदूत, पण आता कृषी मंत्री म्हटलं की मनात आधी येतं वाद, आरोप आणि खुर्ची गेल्याच्या बातम्या। राजकारणातली काही खाती अशी असतात की ती मिळाल्यावर मंत्र्यांचं नशीब चमकतं, पण काही खाती अशी आहेत जी मिळाल्यावर मंत्र्यांचं करिअर धोक्यात येतं। त्यातलंच एक म्हणजे कृषी खातं। महाराष्ट्राच्या राजकारणात कृषी मंत्री झालेल्या अनेक नेत्यांचं राजकीय करिअर कोणत्या ना कोणत्या वादामुळे किंवा आरोपांमुळे संकटात आलंय। नुकतंच माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे त्यांना कृषी खातं सोडावं लागलं। या घटनेमुळे पुन्हा एकदा कृषी मंत्री पदाचा धासका आणि त्याचा इतिहास चर्चेत आलाय। चला पाहूया कोणत्या नेत्यांना कृषी मंत्री पदामुळे त्यांच्या राजकीय वाटचालीत अडथळे आले। 1995 मध्ये शिवसेना भाजप युतीची सत्ता आल्यावर पुण्याचे आमदार शशिकांत सुतार यांना कृषी मंत्रीपद मिळालं, पण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, ज्यामुळे त्यांना पदावरून पायउतार व्हावं लागलं। त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील कृषी मंत्री झाले, पण त्यांच्यानंतर आलेल्या अनेक कृषी मंत्र्यांच्या वाट्याला वादांचा डोंगर आला। विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात रणजित देशमुख हे कृषी मंत्री होते, पण विलासराव आणि त्यांच्यात संबंध बिघडल्यामुळे त्यांनाही पुढे मंत्रिपदाची संधी मिळाली नाही। सुशीलराव शिंदे यांच्या मंत्रिमंडळात गोविंदराव आदिक हे कृषी मंत्री होते, पण त्यांनाही पुन्हा मंत्रिपदाची संधी मिळाली नाही। 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याकडे कृषीसह तब्बल 11 खात्यांची जबाबदारी दिली, पण 2016 मध्ये भोसरीतील जमीन खरेदी प्रकरणामुळे त्यांना सगळी मंत्रिपदं सोडावी लागली। या प्रकरणानंतर खडसे भाजपमध्ये हळूहळू बाजूला झाले आणि नंतर थेट शरद पवारांसोबत जाऊन विरोधी बाकांवर बसले। खडसेंनंतर पांडुरंग उर्फ भाऊसाहेब पौंडकर यांच्याकडे कृषी खाते आलं। त्यांनी 2 वर्षे खातं सांभाळलं, पण मंत्रिपदावर असतानाच हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं दुर्दैवी निधन झालं। त्यानंतर फक्त 4 महिन्यांसाठी डॉक्टर अनिल बोंडे हे राज्याचे कृषी मंत्री झाले, पण या 4 महिन्यात ते काहीच करिश्मा करू शकले नाहीत आणि त्याचा फटका त्यांना 2019च्या निवडणुकीत बसला। त्यांना देवेंद्र भोयार यांच्याकडून पराभव पत्करावा लागला। नंतर भाजपनं त्यांना राज्यसभेवर पाठवून त्यांचं पुनर्वसन केलं। 2019 मध्ये महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर दादा भुसे कृषी मंत्री झाले। ते जास्त वादात अडकले नाहीत, पण एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यावर त्यांना दुय्यम खातं मिळालं। एकनाथ शिंदे यांच्या महायुती सरकारमध्ये अब्दुल सत्तार यांना कृषी मंत्री पदाची लॉटरी लागली, पण तेही वादात अडकले। सिल्लोडमधील कृषी महोत्सवासाठी 15 कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप, टीईटी परीक्षा घोटाळ्यात त्यांच्या मुलींची नावं आणि सुप्रिया सुळेंबद्दल अपशब्द वापरल्यामुळे त्यांच्याकडून कृषी खातं काढून घेण्यात आलं। नंतर अजित पवार सत्तेत आल्यावर धनंजय मुंडे यांना पुन्हा कृषी खातं मिळालं, पण डीबीटी योजनेत भ्रष्टाचार, पीक विमा घोटाळा आणि बीडमध्ये बोगस पीक विम्याचा मुद्दा पुढे आल्यानं ते पुन्हा अडचणीत आले। संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांच्या जवळच्या वाल्मिक कराडचा सहभाग आढळल्यानं त्यांना मंत्रिपद सोडावं लागलं। त्यांचं मंत्रिमंडळात पुन्हा येणं आजही कठीण आहे आणि आत्ताचा ताजा वाद म्हणजे माणिकराव कोकाटे। त्यांनी त्यांच्या कृषी खात्याच्या काळात अनेक वादग्रस्त विधानं केली, पण विधिमंडळात रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं त्यांचं कृषी खातं त्यांना सोडावं लागलं। सुदैवानं त्यांना क्रीडा आणि युवक कल्याण खातं मिळाल्यानं त्यांची नाचक्की टळली। कृषी मंत्रिपद संपलेले काही नेते मात्र लकी ठरले। त्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात या 2 नेत्यांची नावं घेतली जातात। राधाकृष्ण विखे पाटील 2दा राज्याचे कृषी मंत्री राहिलेत आणि सध्या भाजपमध्ये जलसंपदा मंत्री आहेत, तर बाळासाहेब थोरात तब्बल 6 वर्ष कृषी मंत्री होते आणि त्यानंतर ते महसूल मंत्रीही झाले। एकंदरीतच कृषी खातं एक महत्त्वाचं खातं असूनही त्यातल्या अनेक मंत्र्यांना वादामुळे अडचणी आल्यात, त्यामुळे हे खातं आणि त्याचे मंत्री नेहमीच चर्चेचा विषय राहिले। मित्रांनो, महसूल, आरोग्य, महिला बालकल्याण ही सगळी मंत्रालये भारी आहेत, पण कृषी मंत्रालय म्हणजे सोन्याचा पिंजरा। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम न केल्यास किंवा थोडं चुकलं तरी जनता, विरोधक, मीडिया सगळे तुमच्या मागे आहेत। इतिहास सांगतो, इथं टिकणं म्हणजे खरंच अवघड आहे। कृषी मंत्री पदाचं हे हॉट सीट, स्वरूप, सततचा दबाव आणि वादांचा इतिहास पाहता तुम्हाला काय वाटतं? हे खातं खरोखर आशीर्वाद आहे का शाप? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। धन्यवाद।